परभणी आणि बीडमध्ये जे काही गेल्या काही दिवसांमध्ये झालं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणार आहे। आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते संविधान वाचवण्यासाठी बाहेर आले, संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून रस्त्यावर आले आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जो अतिरेक केला त्यामध्ये एक कार्यकर्ता सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला। पोलिसांचा हा अतिरेक हा या सरकारची दिशा दाखवत आहे की हे सरकार कसं चालणार आहे। कुठलाही गुन्हा नसताना, कुठलीही अतिरेकी कारवाई केलेली नसताना त्यांना अतिरेकी दाखवून आंबेडकरी समर्थकांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं, ज्या पद्धतीने उत्तम सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध करतो। या सरकारला धारेवर धरण्याची पहिल्या दिवसापासूनच या सरकारने संधी दिलेली आहे। या सरकारची कशी आंबेडकरी चळवळीच्या विरोधातली मानसिकता आहे ही याच्यातनं दिसते। आम्ही कार्यकर्ते हे परभणीला जाणार आहोत, परभणीला भेट देणार आहोत। तसेच संतोष देशमुख या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिमा फासणारी आहे। त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे पाय तोडण्यात आले, त्याचे हात तोडण्यात आले। इतक्या क्रूरपणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे। महाराष्ट्रामध्ये जंगलराज सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी, मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय। संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत। ज्या ज्या लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत। हे आता लपून राहिलेलं नाही। फोन कोणाचे कोणाला झाले, कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे। याच्यावरती एखादी SIT लावावी आणि सरकारने ट्रान्सपरन्सी दाखवावी, सरकारने पारदर्शकता दाखवावी। आतापर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये 32 खून झालेत, 32। याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही। वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकील आहे, म्हणजे दाऊदने आदेश द्यायचे आणि छोटा शकीलने काम वाजवायचं अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये जो गँगवॉर होता तो बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडने काम वाजवायचं। ही गेल्या 15-20 वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे। कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही, कारण का आता तिथली जनता जागी झाली आहे। हा जो काय अन्याय अत्याचार संतोष देशमुखवर झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वरनं जी काय कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही। आम्ही बीडलाही भेट देणार आहोत, आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत। अतिशय चुकीचा घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडली आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे। सर्व महाराष्ट्र ह्या घटनेचा साक्षीदार आहेत। मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर, त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो, पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो। अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये, मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय, जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले, त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाही आहेत, ते फक्त गुन्हे पुन्हा त्यांनी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे प्रमुख गुन्हेगार नाही। ह्यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला। म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करतात येते लोक की खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल केला। माझ्याकडे पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या विंडमिलच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडणीचे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आहेत, आत्तासुद्धा माझ्याकडे आहेत। माझी प्रमुखपणे मागणी आहे, 8-9 दिवस उलटलेले आहेत, पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे, संतोष देशमुखला। तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा।
रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत. त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती 307 दाखल झाली. त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक कराडला बळकवायची आहे म्हणून त्यांच्यावरती 307 त्यांच्या मुलावरती दाखल केला. त्याच्यानंतर सुद्धा ऐकलं नाही म्हणल्यावर ॲट्रॉसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले. परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा 307 वडील, त्याची आई आणि स्वतः मुलगा, त्याच्याकडे CCTV फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाही आहे. म्हणजे या प्रकारच्या घटना हे 307 दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झाला आहे म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण बघितले तर कशा निर्दयीपणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारलंय, तिचे डोळे फोडलेत अक्षरशः. म्हणजे अजून सुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले, जे गुन्हेगार त्या स्थळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिक कराडकर जाईल. पण का ही सरकार न्याय देण्यासाठी मागं सरकती हा प्रश्न आमच्या सर्वांना पडला आहे. जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात. त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं. आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही. या अधिवेशनाच्या 6 दिवस जे आहे आठवडाभर आहे, जर त्यांना अटक झाली नाही तर मी माझ्या पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत. आणि संतोष देशमुखची चौकशी, कुणाची चौकशी ही बीड जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन करेल असं आम्हाला वाटतच नाही. ते एका राजकीय पक्षाच्या हातातलं बाहुलं आहे जिल्हा पोलीस प्रशासन. पहिलं तर परभणी आणि बीडच्या जिल्हा जे काही प्रमुख आहेत, पोलीस प्रमुख यांची ताबडतोब बदली करा. परभणीमध्ये जो मेला आहे जेलमध्ये सूर्यवंशी, त्याला जबाबदार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड करा. ही प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत. मागणी आम्ही CID नाही, आम्हाला SIT हवी आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये जज मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे. नाहीतर यांना न्याय मिळणार नाही. 32 खून पडतात 2 वर्षामध्ये आणि त्याचा थांगपत्ताही प्रशासनाला लागत नाही. आजपर्यंत बीडमध्ये प्रत्येक खुनाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको. ईवीएम हटाओ, देश बचाओ. ईवीएम हटाओ, देश बचाओ. ईवीएम हटाओ, देश बचाओ. आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं EVM सरकारच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. हे EVM लोकशाहीला घातक आहे. हे EVM राज्यघटनेला घातक आहे, संविधानाला घातक आहे. म्हणून एक जनमत या EVMच्या विरोधात आहे. आपल्याकडं आपण बघितलं असेल मार्कडवाडीसारख्या गावामध्ये गावकऱ्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यावरही प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. मग प्रशासनाने कारवाई का केली हा प्रश्न आहे. आणि ठिकठिकाणच्या मताचे जर घोळ बघितले तर आम्हाला असं वाटतं की EVM येणाऱ्या काळामध्ये EVM पूर्णपणे हटले पाहिजे, बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे. आणि म्हणून आज या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम्ही EVMच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. जिस प्रकार इस महाराष्ट्र में सरकार आई, जिस प्रकार जनमत लोकसभा इलेक्शन में था, उससे थोड़ा बहुत कम ज़्यादा जनमत हो सकता है कि, लेकिन जिस प्रकार भारतीय जनता पार्टी और उनके जो सहकारी पार्टीज है उनका जिस प्रकार जनमत आया है वो EVM के वजह से आया, ऐसा हमारी भावना है. मार्कडवाड़ी जैसा गांव है जो सोलापुर डिस्ट्रिक्ट में है, जहाँ पे लोगों ने खुद होके बैलेट पे वोटिंग करने का डिसीजन लिया था, लेकिन वहाँ पे लॉ एंड ऑर्डर के कारण पुलिस व्यवस्था ने उन पे कार्रवाई की. ये गलत है. अगर इसमें कोई दोहराई नहीं तो वोटिंग होने जाने देना था बैलेट पे, लेकिन वो होने नहीं दी गई. इस प्रकार ये सरकार जो आया है ये सरकार EVM सरकार है, जनमत का ये सरकार नहीं है. और इसलिए आने वाले समय में इलेक्शन बैलेट पे हो, इस प्रकार की लड़ाई हम लड़ने वाले हैं. और इस लड़ाई में आज हमने
विधिमंडल का जो अधिवेशन आज महाराष्ट्र का होने जा रहा है उसमें आज हमने आंदोलन किया है। महाविकास आघाडीतर्फे पहिल्याच दिवशी या सरकारची पोल खोडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ह्या सरकारला स्वतःला विश्वास नाही, त्यांच्या मंत्र्यांना विश्वास नाही, त्यांच्या चेल्या चपाट्यांना विश्वास नाही की इतक्या प्रकारचं बहुमत येऊ शकतं का। आता हा आमचा आरोप असू शकेल कदाचित, परंतु या राज्यामध्ये वाढलेले 70 लाख मतदान हे कुठून आलं? आकाशातनं पडलं का? या राज्यामध्येच नव्हे, या देशामध्ये कधीही नव्हतं। स्वातंत्र्यानंतर आज 75-76 वर्ष झाली। गेल्या 10 वर्षामध्ये रात्री 11 वाजता हे इलेक्शन कमिशन हे काढतं, पत्रक काढतं, रात्री 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेते। आजपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे 5चा टाईम 6चा झाला आहे, हे मान्य करतो आम्ही। 6च्या नंतर जेवढे मतदार असतात त्यांना आत घेतात आणि मतदान होतं, परंतु 8 नंतर 8, 8:30 नंतर कुठलीही याच्या बाबतीत इलेक्शन कमिशन अशा पद्धतीने पत्रक किंवा हे काढतं, पत्रकार परिषदेमध्ये वाढलेल्या मताचा टक्का सांगतं, याचं मोठं आश्चर्य वाटतं। आणि इथेच गौडबंग आलाय सगळं। या राज्यामध्ये वाढलेली 70 लाख मतं कुठून आली आणि तो आमचा विचारण्याचा अधिकार आहे। इलेक्शन कमिशन याची आणि याच्यातच सगळं उत्तर दडलेलं आहे। EVM हे एक माध्यम आहे आणि जे गेली 2014 पासून मोदी सरकारने हे वापरलेलं आहे। केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं असेल, देशभरामधल्या छोटी राज्य सोडून जी मोठी राज्य आहेत तिकडे ह्याचा वापर केला गेला आहे। आणि हे मी किंवा आम्ही महाविकास आघाडी म्हणून सांगत नाही, तर तिथल्या राज्यामधले सगळे नेते या गोष्टीचा आरोप करतात आहेत। एक साधं उदाहरण दिलं जातं आणि जे मला मोठं आश्चर्य वाटतं की इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग त्या मशीन समोर ठेवून हात न लावता ते सांगतं की ह्याला तुम्ही टॅम्पर करून दाखवा, याला सेट करून दाखवा। कसं शक्य आहे? हात तर लावायला द्या। इंजिनियर आहेत आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे, हे आम्ही काही आरोप करत नाही, त्यांनी सिद्ध केलेलं आहे की या सगळ्या EVM मध्ये टॅम्परिंग होऊ शकतं, सेट होऊ शकते। आणि हे फक्त विधानसभेपुरतं मर्यादित, लोकसभेपुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी याचा वापर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा केलेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि म्हणून हे आंदोलन आज महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे। देशभरामध्ये काँग्रेस पक्षाने हे आंदोलन घेतलं आहे। राहुल गांधीजी आमचे नेते, खारगे आमचे नेते यांनी या लोकसभेचं सत्र चालू आहे तिथे सुद्धा EVMच्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली। आणि देशभरामध्ये जसा भारत जोडो अभियान राहुल गांधींनी यशस्वीरित्या संपूर्ण देशामध्ये फिरले आणि लोकांमध्ये एक जागृती आणली, तशाच पद्धतीची जागृती आता EVMच्या विरोधात सुद्धा आम्ही देशभरामध्ये करणार आहोत। महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या गावागावामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये जाऊन, कारण मार्करवाडीचं उदाहरण जसं विरोधी पक्ष नेते दानवे साहेबांनी दिलं, नुसतं मार्करवाडी नाही, 78 गावामध्ये ग्रामपंचायतींमध्ये असे हे झाले, त्या लोकांनी निर्णय घेतले, पण त्या निर्णयाला कोण विचारतच नाही। खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मूलभूत गाभा हे ग्रामपंचायत आहे, सरपंच आहे। त्यांनी घेतलेले निर्णय हे देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा बदलता येत नाही। हे लोकशाहीचं वैभव आतापर्यंत होतं आपलं, आता आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मला असं वाटतं जे मुख्यमंत्री हे खोटं बोलण्यात फार पटाईत आहेत वेगवेगळ्या विषयात। एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र आहे तर तुम्ही एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र बॅलेटवर घ्या ना, आणखी वाढवा, काय प्रॉब्लेम नाही आमचा। आम्ही नाही म्हटलं, आम्ही म्हटलंच नाही, तुमच्याच मंत्री म्हटले, आम्ही नाही म्हटलं, तुमचे जे माजी मंत्री होते तेच म्हटले। आम्ही उलट सरसकट सगळ्यांना द्या असं आमचं म्हणणं आहे, आणि जे तुम्ही आश्वासन दिले ना 2100चं ते ताबडतोब द्या असं आमचं म्हणणं आहे। हा 6वा हप्ता आलेला नाही अजून। एव्हरी वोट फॉर महायुती, एव्हरी वोट फॉर महायुती, ते खोटं बोलण्यात फार पटाईत आहेत, म्हणून मी त्यांना नाव ठेवलं देवेंद्र फडणवीस, आणि ते कायम आहे, ते कायम आहे। त्यांनी माझ्यावर
दाखल करावा, काय दुसरे काय करायचं ते करावं. त्यांनी महाराष्ट्राला फसवलंय, या महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला फसवलंय, महाराष्ट्राच्या मतदारांना फसवलंय. आणि म्हणून तुम्हाला इतका जेव्हा कॉन्फिडन्स आहे, हिम्मत करा ना. चला ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सुरुवात करा. तुम्हाला कळेल तुमची काय अवकात आहे, किंवा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, मतदाराच्या मनामध्ये काय आहे दिसेल ना. आणि मग सांगा ना तुम्ही आम्हाला काय ज्ञान द्यायचं ते द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.